नमस्कार शेतकरी बांधवांनो. वादळी पाऊस त्याचप्रमाणे गारपिटी संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट. मित्रांनो, दिनांक 22 जानेवारी रोजी एक मजबूत पश्चिमी विक्षोभ येऊन गेलेला आहे आणि त्याचप्रमाणे 23 जानेवारीसुद्धा हा एक पश्चिमी विक्षोभ येत आहे. त्याचप्रमाणे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानवर एक कमीदाब क्षेत्रसुद्धा तयार झालेलं आहे. त्याचप्रमाणे बंगालच्या समुद्रात एक कमीदाब क्षेत्रसुद्धा तयार झालेलं आहे आणि याचा एकत्रित परिणाम म्हणून काही राज्यामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस, तर काही भागामध्ये हलक्या प्रमाणात गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे. ती गारपीट कोणत्या राज्यामध्ये असेल, त्याचप्रमाणे उत्तर भारतातील कोणत्या राज्यामध्ये या पश्चिमी विक्षोभामुळे वादळी स्वरूपाचा पाऊस असेल, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात वादळी स्वरूपाचा पाऊस असेल काय, आणि दक्षिण भारतात काय परिस्थिती असेल, या संदर्भाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, 23 जानेवारी रोजी या मजबूत पश्चिमी विक्षोभामुळे जवळपास राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस, बर्फबारी आणि काही ठिकाणी गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या संभाव्य गारपीट ही कोणत्या भागामध्ये होईल याची माहिती आता पाहूया. साधारणपणे अजमेर, सीकर या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात गारपीट होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जयपूर, दिल्ली, कुरुक्षेत्र, त्याचप्रमाणे बिजनोर या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात बर्फबारी किंवा गारपीट होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे संभल, बरेली या ठिकाणसुद्धा हलक्या प्रमाणात गारपिटीची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मकराना, अलवार, दिल्ली, जम्मू काश्मीर, नगर, चमोली, लुधियाना, चंदीगड, अंबाला, अमरगड, नभा आणि खाना या ठिकाणसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस, तर काही ठिकाणी हलक्या प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 23 जानेवारी रोजी येणाऱ्या पश्चिमी विक्षोभामुळे महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही, परंतु वातावरण मात्र हे बऱ्याच अंशी ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये थंडीचे प्रमाणसुद्धा आहे कमी झालेले असेल. महाराष्ट्रातील तापमानात सांगायचं झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान हे 16 अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे, तर अधिकतम तापमान हे 28 अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. जळगाव येथील न्यूनतम तापमान हे 20 अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान 29 अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. अकोला येथील न्यूनतम तापमान 17 आणि अधिकतम तापमान हे 31 अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नागपूर येथील न्यूनतम तापमान 17 आणि अधिकतम तापमान 30 अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. नांदेड येथील न्यूनतम तापमान 17 आणि अधिकतम तापमान 30 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान हे 14 अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान हे 29 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. म्हणजे कोल्हापूर परिसरामध्ये थंडीचे प्रमाण हे जास्त राहण्याची शक्यता आहे इतर भागाच्या तुलनेत. मित्रांनो, 24 जानेवारीसुद्धा या पश्चिमी विक्षोभाची तीव्रता ही कायम असणार आहे आणि त्यामुळे काही राज्यामध्ये पुन्हा हलक्या स्वरूपाचा पाऊस, तर काही भागामध्ये बर्फबारीसुद्धा होण्याची शक्यता आहे. साधारणपणे जम्मू काश्मीर या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस आणि बर्फबारी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या ठिकाणसुद्धा हलक्या प्रमाणात बर्फबारी आणि वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे बरेली, लखनौ आणि बिजनोर या परिसरामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस 24 जानेवारी रोजी राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, बंगालच्या समुद्रात निर्माण झालेला कमी दाब क्षेत्रामुळे दक्षिण भारतातील काही राज्यामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. साधारणपणे चेन्नई, पॉंडिचेरी, कल्पकम या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस हा 24 जानेवारी रोजी राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 24 जानेवारी रोजी या पश्चिमी विक्षोभामुळे, त्याचप्रमाणे बंगालच्या समुद्रात निर्माण झालेल्या कमीदाब क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये कुठे पावसाची शक्यता जरी नसली तरी वातावरण मात्र हे काही अंशी ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 24 जानेवारी रोजी
महाराष्ट्रातील तापमानात सांगायचं झाल्यास काही भागामध्ये तापमान जे म्हणजे थंडीचे प्रमाण हे कमी होणार आहे, तर काही भागामध्ये थंडीचे प्रमाण हे कायम राहण्याची शक्यता आहे. साधारणपणे नाशिक येथील न्यूनतम तापमान हे 14 अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान हे 26 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. म्हणजे नाशिक परिसरामध्ये थंडीचे प्रमाण हे कायम राहण्याची शक्यता आहे. जळगाव येथील न्यूनतम तापमान 17 आणि अधिकतम तापमान 28 अंश डिग्री सेल्सिअसच्या जवळ राहण्याची शक्यता आहे. अकोल्यातील न्यूनतम तापमान 18 आणि अधिकतम तापमान 30 अंश डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, नागपूर येथील न्यूनतम तापमान 18 आणि अधिकतम तापमान हे 30 अंश डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. नांदेड येथील न्यूनतम तापमान 18 आणि अधिकतम तापमान हे 30 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. तर कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान हे 14 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे आणि अधिकतम तापमान हे 29 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, कोल्हापूर परिसरामध्ये थंडीचे प्रमाण हे कायम असणार आहे आणि इतर भागामध्ये मात्र हे थंडीचे प्रमाण कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, 25 जानेवारी रोजी या पश्चिमी विक्षोभामुळे, त्याचप्रमाणे बंगालच्या समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळे पुन्हा दक्षिण भारतातील काही भागामध्ये आणि उत्तर भारतातील काही राज्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी बर्फबारी होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, 25 जानेवारी रोजी जम्मू काश्मीर या ठिकाणी हलक्या प्रमाणात बर्फबारी होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, या कमी दाब क्षेत्रामुळे म्हणजे बंगालच्या समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळे दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यामध्ये बऱ्याच भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे केरळमध्ये काही भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. साधारणपणे चेन्नई, पॉंडिचेरी, तिरुचिरापल्ली, तोंडी, तिरुअनंतवल्ली, मदुराई या ठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. या परिसरामध्ये तेथील बांधवांनी आपले काळजी घेणे गरजेचे आहे. मित्रांनो, 25 जानेवारी रोजी या बंगालच्या समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळे, त्याचप्रमाणे पश्चिमी विक्षोभामुळे महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही, परंतु वातावरण मात्र हे नक्कीच ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये थंडीचे प्रमाण हे पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये थंडीचे प्रमाण हे कायम राहण्याची शक्यता आहे. आणि 25 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील तापमानात सांगायचं झाल्यास, नाशिक येथील न्यूनतम तापमान हे 15 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे आणि अधिकतम तापमान हे 28 अंश डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. जळगाव येथील न्यूनतम तापमान 17 आणि अधिकतम तापमान हे 28 अंश डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. अकोला येथील न्यूनतम तापमान हे 17 आणि अधिकतम तापमान हे 31 अंश डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नागपूर येथील न्यूनतम तापमान 18 आणि अधिकतम तापमान हे 30 अंश डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर नांदेड येथील न्यूनतम तापमान 16 आणि अधिकतम तापमान हे 30 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान 15 आणि अधिकतम तापमान 30 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. म्हणजे 22 आणि 23 तारखेला येऊन गेलेल्या पश्चिमी विक्षोभामुळे 25 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील काही भागामध्ये पुन्हा थंडीचे प्रमाण हे आपल्याला वाढताना दिसत आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर आणि हवामान या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.